तुला मी लाख वेळा बजावलं होतं की ग्रुप सोडून बाहेर जायचं नाही. कशाला गेली होतीस त्या रिसॉर्ट मध्ये? अगं बोल ना. आता बोलतेस की थोबाड मोडू मी तुझा? मंजिरी, ही काय पद्धत आहे का लहान मुलांशी बोलायची? अगं मग ही वागण्याची पद्धत आहे का काकू? शुभ्राला आता कोणी कुठलाही प्रश्न विचारणार नाही. नाही म्हणजे नाही. शुभ्रा, बाळा भूक लागली? हा, पोहे आवडतात ना तुला? पोहे करू का ऑमलेट खाणार आहेस तू? हा, चला चला आता आधी खाऊन घ्यायचं आणि मग जो आली तू जो करायची. बाय. तुला आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील शुभ्रा. मंजिरी, पुरे झालं आता. चल बाळा. मावशी दूध घेऊन या. हो. आली ना सुखरूप परत आली ना. आर्या, हे बेटा, हे अशी अंधार करून काय बसायलीस? चला हातापायावरनं पाणी घ्या आणि थेट देवघरात यायचं. काय अगं म्या काय बोलतीया? हे काय तुझे डोळे का तारवटलेत? रडायलीस? बाबाची आठवण येते. भूक लागली का? नेत्रा काकू काय बोलली? नाही. अगं मग झालं तरी काय? मम्माची आठवण येते. हा, हे बाय, तोंडातून शब्द तरी काढ. अशी मौन वेळा धरून काय बसली आहेस? का ती पोरगी जाता जाता तुला तिचा रोग देऊन गेली? आर्या, ते काय नाही. गुमान उठायचं आणि बाहेर यायचं. नाही यायचं मला. हा ग, असं नाही चालणार. शुभम करोती नाही म्हणलं ना तर बाप्पा रागवतो. रागव दे, तो नाही माझं ऐकत तर मी का त्याचं ऐकू? अरे देवा, नूडल्स पाहिजे? ह्या आत्याला ना काही समजतच नाही. आम्हासनी केवढी भूक लागली या. आता मी गरम गरम नूडल्स करून घेऊन येते. मला काय पण नको, जा तू. मॅटर मोठ्या ऑफिसात नेलं पाहिजे. ए आहे. मंजिरी, मंजिरी, अगं आता का रडतेस? शुभ्रा परत आली आहे ना आणि सुखरूप आली आहे. सुखरूप आली की नाही कुणाला माहिती. काही झालेलं नाहीये तिला. आल्यापासून काहीच बोलली नाहीये ती स्वप्नील. लहान आहे ती. कालपासून आपण एवढे प्रेशर मध्ये होतो. तू विचार कर ना तिचं काय झालं असेल. अरे पण साध्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये ती ना, काल कुठे होती म्हणून. मला वाटतं आपण मेडिकल टेस्ट करूया का तिची? काय बोलतेस तू? आई आहे मी तिची. तिच्या बाबतीत सगळं चांगलं व्हावं यासाठी
वाईटातला वाईट विचार सुद्धा करावा लागतो रे मला. हे बघ, ती आता इमोशनली फिजिकली दमलेली, घाबरलेली. काकूने तिला थेट आत नेऊन झोपवलं, ते चांगलंच केलं. ती उठली की बोलू ना आपण तिच्याशी, सगळं सांगेल ती आपल्याला. मंजिरी, महत्वाचं काय आहे, आपली शुभ्रा आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि ती हातीपायी धड आहे. ती उठली की आपण बोलू तिच्याशी, सगळेच जण बोलू. तुला हवं असेल तर मी सुद्धा थांबतो. नाही, तू नको थांबूस. अरे म्हणजे तू थांबलास तर प्रॉब्लेम नाहीये मला, पण आमच्यामुळे उगाच ओढाताण होईल तुझे म्हणून म्हणते. इट वॉज अबाउट शुभ्रा. तसं मी तिचा कोणीच नाहीये, पण माझ्यासाठी ती महत्वाची आहे. एनिवेज, निघतो. स्वप्नील, आता जे बोललास ते पुन्हा कधीच नको बोलूस. शुभ्रा तुझी कोण लागते या प्रश्नाचं उत्तर नात्याचं लेबल लावून नाही देता येणार. त्यासाठी भावनाच कळावी लागते. आणि ती कळते मला. हाय. ओ हाय. मी पळतीये. आपण नाही, खूप नाही, पण जरा एक. सत्यजित आहे? नाही, पण तू असे खुफिया प्रश्न का विचारतोयस? सांगतो. मला जरा सत्यजित बद्दल बोलायचंय, आणि हे त्याच्या समोर किंवा घरातल्या इतर कोणासमोर मला बोलता येणार नाही आत्ता तरी. काय झालंय? सत्यजितने तुला त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल काही सांगितलंय? तू किती प्रश्न विचारतोयस? कसला त्रास? हल्ली त्याला अधूनमधून गरगरल्यासारखं होत आहे, आणि म्हणजे कधी कधी अति झालं तर त्याचा कम्प्लीट बॅलन्स सुद्धा जातो. काय? होय, मी एक दोनदा तसं नोटीस केलंय. विचारलं तर म्हणाला नाही, विकनेस आहे किंवा जागरणामुळे झालं असेल. पण मला असं वाटतं की या सगळ्याची सिरियस तपासणी व्हायला हवी. ऍक्च्युली सगळी वर्टिगोची क्लासिक सिम्पटम्स आहेत. मी बोलते त्याच्याशी, तू नको काळजी करूस. आणि हे मी सगळं अजून मंजुषालाही बोललेलो नाहीये, कारण मग उगाच ती टेन्शन मध्ये. हो, आय अंडरस्टँड. बघूया, आपण एकदा स्पेशलिस्टला दाखवूनच घेऊया, नाही का? ओके. बाय द वे, तू आणि सत्यजित कुठपर्यंत? विहंग मी टोटली कन्फ्युज्ड, आणि तो कम्प्लिटली अनभिज्ञ. एकूण काय आनंदी आनंद. मी बोलू? नाही, नको. आणि गरज पडलीच तो तुझ्याशिवाय आहे कोण? एनी टाइम. मी बोलते सत्यजितची, यू डोंट वरी. मी पळते. ओके, बाय बाय. दादा. गौरव,
अरे तू ऑफिसला का आलास? दिवसभर ड्राईव्ह करतोस, घरी जायचं ना सरळ. आपण घरी बोललो असतो. बरं काही कळलं का कोण आहे ती मुलगी? तिच्या आई वडिलांना भेटलास का तू? काय म्हणाले ते? आता ती मुलगी माझा डोळा चुकून पळून गेली. काय? हो अरे दादा, आम्ही ऑलरेडी ठाण्यात पोहोचलो होतो. मी फक्त पाण्याची बॉटल घेण्यासाठी खाली उतरलो. त्यानंतर जवळजवळ 3 तास मी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेत होतो, पण ती मुलगी मला कुठेच सापडली नाही. आता डोकं कम्प्लीट आउट झालं. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी जो काय शहाणपणा केला ना तिला एकट्याने जाऊन सोडायचा, तीच माझी चूक झाली. तुझी काही चूक नाही. त्या मुलीला आपल्यापैकी कुणालाच तिच्या घरपर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. कुणीही गेलं असतं तरी हेच झालं असतं. पण मला एक कळत नाही, एवढी लहान मुलगी आणि एवढं विचित्र वागणं. कोण होती तरी कोणती? यंग काय कळलं का रे त्या पोरीबद्दल? म्हणजे कोण होती, कोणाची होती, काय? कुठून कळणार आजी? ती मुलगी गौरांचा हात सोडून पळून गेली. आता एवढ्या मोठ्या ठाणे शहरात ती मुलगी कुठे गेली, ती राहते कुठे, तिचे आई वडील कोण, हे कसं कळणार आपल्याला? गौरांग बिचारा अर्धा दिवस तिला शोधत राहिला, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. आता आपण फक्त एवढीच आशा करू शकतो की ती मुलगी तिच्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचली असेल. पण हे कुठे उलगड ना? गौरांगचा हात सोडून पळून जाण्याचं तिला कारणच काय? मुळात ती आपल्या गाडीत शिरली आणि इथेपर्यंत आली. याच कारण काय ते कळत नाही. इथे या घरात ती एक रात्र राहिली, पण कुणाशी काहीच बोलली नाही. स्वतःचं नावही तिने सांगितलं नाही. नंतर फक्त पत्ता सांगितला, तोही अर्धाच. समजा चमत्कारिकच आहे बघ. चमत्कारिक आणि संशयास्पद. संशयास्पद म्हणजे? नाही, काही नाही. मी सत्यजितला हे म्हटलं की आपण पोलिसांना कळवूया, मंजूकडे तिचा फोटो आहे तो दाखवूया. पण सत्यजित, पोलिसांचं नाव निघालं की हल्ली सत्यजित माघारच घेतोय बघ. मी त्याला म्हटलं तू नको जाऊस, तुझ्याऐवजी मी जातो. त्यालाही तयार नाही. म्हणाला शेवटी पोलीस आपल्याच दारात येतील, कारण ती मुलगी आपल्या घरी होती. मला काय वाटतं ते सांगू का? काय? आपलं आणि तिचं मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे खरंच. नाहीतर बघ ना, घेणं ना देणं, ती आपल्या घरात आली, राहिली आणि निघून गेली. मला तर वाटतं मागच्या जन्मात कदाचित आपल्याच पैकी कोणीतरी तिला दारातून परत पाठवलं. म्हणून कदाचित. चारे आता तुला हाणू का? काय येड्यागत बोलायला लागली ग तू? मला माहिती तुझा विश्वास नाही, पण माझा विश्वास आहे. मी तिला जेवणाचं ताट घेऊन गेले होते ना, तेव्हा थोड्या वेळासाठी आम्ही दोघींनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. तेव्हाच मला वाटलं की हिचं आणि माझं नातं आहे.
काहीतरी नातं आहे. आता तुला खरंच म्हातारचळ लागलंय बघ. तुम्हाला पटणार नाही ठाव आहे मला, पण मला माझी खात्री आहे की तिचं आणि माझं काहीतरी नातं आहे. शुभ्रा, गुड मॉर्निंग पिल्लू. झाली झोप? चला आता पूर्णा मावशीने मस्त थालीपीठ केले. चला 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 ब्रश करा. चला उठ. शुभ्रा, माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलंयस का तू? ठीक आहे, वाईट आहे मी. आई खूप खूप वाईट आहे. पण मग निदान आजोबांची तरी बोल. तुझी केवढी काळजी करत होते ते. हा, पूर्णा मावशी, सोन्या काका, कुणाशी तरी बोल ना बाळा. आल्यापासून तोंडाला टाळं लावून बसलीस तू. कुणाशी बोलत सुद्धा नाहीस. काय झालंय? हे बघ, तू काही जरी केलं असशील ना, मी तुला काहीच बोलणार नाही. खरंच, गॉड प्रॉमिस. पण प्लीज प्लीज कुणाशी तरी बोल अगं. मी हात जोडते तुझ्या पुढे शुभ्रा. आई, मी बाबांकडे गेले होते. बाबांकडे गेले होते.